महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। बेकायदेशीर लेआउट बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या इस्मारवर कारवाई करा। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव रस्त्यालगत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील नवीन सल्ल्या प्लॉटचे लेआउट प्रकरणी चौकशी करण्यात यावी असे निवेदन अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शमा अली पठाण यांना माननीय तहसीलदार साहेब यांना दिले। त्यांच्याशी थेट संवाद साधला आमचे पाथर्डी तालुका प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी। पाहुयात त्यांनी आपली काय मागणी निवेदनातून केली आहे। नमस्कार, मी शन्नो पठाण पाथर्डीत काल एक शेवगाव रोडला एक लेआउटची ओपनिंग झाली आहे, सर्वे नंबर 35/8। तर त्या सर्वे नंबरमध्ये कुठल्याही प्रकारची NOC घेण्यात आलेली नाही। त्याला तहसीलची NOC लागती, त्याला हाय व्होल्टेज टावर लाईन आहे महापारेषणची, त्याची NOC लागती, त्याच्यात PWDचा रोड आहे त्याची NOC लागती, त्याच्यानंतर त्याला पंचायत समितीचा रोड ॲटॅच आहे ती NOC लागती। त्याच्यात कुठल्या NOC घेतलेलं नाही आहे। तर त्याच्यात लोकांनी प्लॉटिंग घेऊ नये, कारण की त्याच्यात आज उद्या खरेदी होईल पण त्याला बांधकाम परवानगी मिळत नाही। ही तुम्ही चौकशी करा नगरपालिकेत जाऊन, तर तुम्ही स्वतः फसू नका। आम्ही आज पत्र दिलं आहे तहसील ऑफिसला तर खरेद्या थांबण्यासाठी, म्हणजे त्याच्यात पाथर्डीकरांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी। हायपरलूपचं जे आलेली वायर आहे त्याची वर आलेली तार आहे तर ते तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी ह्याच्यात सांगितलं, तुम्ही निवेदनात दिलेलं आहे। त्याच्यात त्याची टावर लाईन आहे, त्या टावर लाईन खाली प्लॉटिंग टाकण्यात आलेली आहे। त्याला 13.5 मीटर इकडं 13.5 मीटर इकडं असं 27 मीटर सोडून त्याचा लेआउट तयार करावा लागतो। तर ह्यांनी 20 मीटर सोडलेलं आहे। त्या 10 फूट प्लॉटिंग त्याच्यात आहे। त्या साईडचे जे प्लॉट घेईन त्याला बांधकाम परवानगी कशी भेटणार, आणि त्याचा जीव धोक्यात जाणार नाही का? त्याच्या हाय व्होल्टेज टावर लाईन खाली जर ती घर आलं त्याचं, तर त्याच्यासाठी आम्ही पत्र व्यवहार केले तहसील साहेबांना, याच्या खरेदी थांबण्यात यावं म्हणून। दुसरं, आता तुम्ही तहसीलदार यांना भेटले, तहसीलदारशी तुमची काय चर्चा झाली, त्याच्यातून काय त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिले? तहसीलदार साहेबांना मी जे पत्र दिलं का सब रजिस्टरला पत्र काढण्यात यावे, याची कुठली खरेदी विक्री होऊ नये, याच्यात जनतेची फसवणूक होणार नाही, तर ते म्हणले आम्ही पत्र व्यवहार काढितो। परंतु त्याच्यात ते म्हणले का याच्यात फायनल ऑर्डर आल्याशिवाय आम्ही खरेदी विक्री करणार नाही असं पत्र सब रजिस्टरला काढतो म्हणले। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।